नमस्कार. ऐकून महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मराठवाड्याची कन्या धनश्री शेषराव पराडे यांनी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल शेपर्स अँन्युअल समिट 2026 मध्ये पुणे हबचे प्रभावी नेतृत्व करत जागतिक स्तरावर मराठवाड्याचा गौरव वाढवला. सिंगल्स फॉर फ्युचर या संकल्पनेवर आधारित परिषदेत 120 हून अधिक देशातील 450 युवा नेते सहभागी झाले होते. धनश्री यांनी AI, शाश्वत विकास, महिला, आरोग्य, युवक रोजगार आणि डिजिटल सुरक्षितता या विषयावरील चर्चामध्ये सहभाग घेतला होता. स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. मराठवाड्यातील तरुणांनीही ग्लोबल शेपर्ड सारख्या व्यासपीठाचा लाभ घ्यावा असे आवाहन धनश्री शेषराव पराडे यांनी केले आहे. जाणून घेऊया याविषयी धनश्री शेषराव पराडे काय सांगता याविषयी. नमस्कार, मी धनश्री शेषराव पठाडे. गेल्या 3 वर्षापासून ग्लोबल शेपर्स कम्युनिटी पुणे हबसाठी एक शेपर म्हणून काम करत आले आहे आणि एक स्वयंसेवक म्हणून मी तिथे काम केले आहे. 2026-2027 या कार्यकाळासाठी माझी क्युरेटर या पदावर नेमणूक करण्यात आली आहे आणि त्यासाठी मी माझ्या हबच्या सदस्यांचे भरपूर आभार मानते. ग्लोबल शेपर्स ही समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काम करणाऱ्या तरुणांसाठीची एक जागतिक कम्युनिटी आहे. आमचा विश्वास आहे की बदलाची सुरुवात मोठ्या प्रकल्पांनी नाही तर समाजासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेने होते. पर्यावरण, मानसिक आरोग्य, शिक्षण, वंचित समुदाय किंवा आपल्या परिसरातील कोणताही प्रश्न किंवा समस्या यांना ओळखून त्यावर एकत्र काम करणं हीच आमची खरी ओळख आहे. मी स्वतः संभाजीनगरची असल्यामुळे माझी एक मनापासून इच्छा आहे की मराठवाड्यातही ग्लोबल शेपर्सचा एक हब असावा आणि दुष्काळ, पाणी टंचाई, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा स्थानिक आव्हानांवर काम करणारे तरुणांनी एकत्र यावे, समाजासाठी पुढाकार घ्यावा आणि स्थानिक उपाय जगासमोर मांडावेत. प्रत्येक तरुणाला माझी एकच विनंती आहे, फक्त स्वतःपुरता, आपल्या घरापुरता विचार न करता आपल्या समाजासाठी किंवा आपण ज्या शहरात राहतो त्याच्यासाठी काहीतरी करा. कारण समाजासाठी उचललेलं प्रत्येक पाऊल छोटं जरी असलं तरी उद्याचा एक मोठा बदल घडवून आणू शकतं.